महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी महाविकास आघाडीकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तत्पूर्वी त्यांनी शहरातील मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅली काढली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीच्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण महाराष्ट्रात 40+ जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करीत भाजपची विरोधी पक्षांवर टीका करण्याची भाषा ही अत्यंत खालच्या पातळीची झाली आहे। शरद पवारांना बटवती आत्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय, शरद पवारांवर अशा भाषेत टीका करणे हे अत्यंत चुकीचे असून या सभेत अजित पवार उपस्थित असताना त्यांनी त्याला विरोध करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही। कांदा निर्यात बंदीच्या संदर्भात भाजपाने घेतलेला निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून तो गुजरातपुरता सोडवण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीत विजयाचे भाजपाकडून मोठमोठे आकडे व्यक्त करण्यात येत आहे, मात्र महाविकास आघाडीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून खुद्द त्याबाबत छगन भुजबळ यांनी देखील वक्तव्य केले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले। एकंदर 5 फेजमध्ये महाराष्ट्र ठेवण्यामध्ये उद्देशच तो आहे। खरं निवडणूक आयोग सुद्धा स्वायत्त संस्था असली ती दबावाखाली आहे। मोठी मोठी राज्य त्यांनी एका दिवसात पूर्ण केली आणि आपल्याला मात्र 5 फेजमध्ये घातलंय। त्यामध्ये त्यांना महाराष्ट्र पूर्णपणे 48च्या 48 जागा ह्या आपल्याला मिळू शकत नाही ही भावना त्यांची भारतीय जनता पक्षाची होती। त्याचा तो परिणाम आहे। ते असतील त्यांचे मित्र पक्ष असतील आणि म्हणून पंतप्रधानांच्या सोयीकरता, त्यांच्या पुढाऱ्यांच्या सोयीकरता म्हणून हे 5 फेजमध्ये केलेलं आहे। पहिलं तर निवडणूक आयोग हा किती दबावाखाली आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। कार्यक्रम सुद्धा भारतीय जनता पक्षाने तयार केला, पण ठीक आहे, त्यामुळे आमचं काही बिघडलं असं समजायचं कारण नाही। त्यांना जशी संधी मिळाली तशी आम्हालाही संधी मिळालेली आहे। ते फिरतायत, पण प्रतिसाद किती मिळतोय? तुम्ही पंतप्रधान मोदी यांचा दौऱ्याचे फोटो पहा, त्याच्या जे सभागृह त्याची परिस्थिती पहा, निम्म्याला वर खुर्च्या खाली असतात, धरून आणलेले लोक पळून जात असतात, त्यांना अडवलं जातंय। ही परिस्थिती पंतप्रधानासारख्या व्यक्तिमत्वावर यावी हे आपल्या दृष्टीबरोबर नाही, पण लोकांना तर त्यांची भाषणं आवडत नाही, खोटं बोलतायत असं लोकांना वाटत असतं। गिरीश महाजन सुद्धा बोलत असताना आपण पाहत आहोत की शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्ष सगळ्यांचंच एक आहे, काहीतरी दिशाभूल करणारं बोलणं। महाविकास आघाडी बरोबर जनता तर 100% आहे, कार्यकर्ते आहेत। आम्ही जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो प्रतिसाद पाहिल्यानंतर खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे राजकारणातले तसे पंडित आहेत। त्यांनी सुद्धा सांगितलं का प्रचंड प्रतिसाद हा महाविकास आघाडीला मिळतो, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। खरे बोलले ते एकदम, त्यांचं मान्य करावं लागेल आपल्याला। राज्यात पराभवाची दिसत असलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींना प्रचारात उतरावे लागले, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांना देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून आमचा विजय निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे। जनजागर मराठीसाठी नागिन मोरे, धुळे।